पुन्हाजी कलंगुटकर स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि पुन्हाजीच्या साथीला लक्ष्मण दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळालं होतं तो लक्ष्मण अर्थात गोलंदाजीवरती आपण पाहतोय वामन पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल पहिला चेंडू थोडासा अपेक्षेप्रमाणे खाली राहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावी फसला जातोय चेंडू चकवतोय पुन्हा जी कलंगुटकरला आणि निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय ती वामन याच्या गोलंदाजीवरती दोन विजयी संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय आणि सलग दुसऱ्या विजयाची नोंद कुठचा संघ करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील राईट ऑन ओव्हर द विकेट वामन यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू हात खोलण्याची संधी आणि इथं मात्र डीप काऊ कॉर्नर वरती यशस्वी झेल म्हणावं लागेल पुन्हा जी कलंगुटकर थोडासा आपल्याच फटक्यांवरती थोडासा निराश होताना दिसतोय एकेकाळी वाटत होतं की हा चेंडू सीमारेषा ओलांडेल मात्र वामनचं कौतुक करावं लागेल पहिला चेंडू निर्धाव गल्ला त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती इथं मात्र परतीचा रस्ता पकडावा लागतोय तो फलंदाज पुन्हाजी कलंगुटकरला अमय्य नवीन फलंदाज येतोय अर्थात लक्ष्मण याला साथ देण्यासाठी या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने 20 चेंडूंवरती 42 धावांची तुफान फटकेबाजी केली तो आकाश आणि सन्मानश्री निलेश यांच्या शुभ हस्ते हा प्लेअर ऑफ द मॅचचा सन्मान दिला जातोय यावेळी पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न चेंडू येतोय डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू थांबणार नाही आउटफील्ड थोडंसं जलद पाहायला मिळत आहे आणि चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4-4-4 चौकार अमय्य आल्या पावली मोठा फटका खेळताना दिसतोय एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय संघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ते नाममात्र 4 धावफलकावर यावेळी चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती जोखीम पत्करली आणि इथं मात्र दुसरा गडी बाद होताना दिसतोय अर्थात फलंदाज यावेळी लक्ष्मणला माघारी परतावं लागतंय आघाडीचे बिनीचे दोन्ही फलंदाज सोसतात माघारी परतताना दिसत आहेत सुशांत 11 क्रिकेट संघाचे सुरुवातीला पुन्हाजी कलंगुटकर एक मोठा फटका टोलवायचा होता चेंडूने इथं मात्र लांबीपेक्षा उंची प्राप्त केली क्षेत्ररक्षकाने कुठेही चुकी केली नाही आणि झेलबादच्या स्वरूपात पहिला गडी बाद झाला त्यानंतर धावचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय सुशांत 11 क्रिकेट संघाचा नवीन फलंदाज मैदानावरती येतोय अर्थात या दोन फलंदाजांना आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल या हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट सुशांत 11 संघाचे दोन षटक 12 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय अवघ्या नाममात्र 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय सुशांत 11 क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला रायझिंग नाचलोना क्रिकेट संघ ज्याने नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम या स्पर्धेदरम्यान सन्मानश्री नितीन पेडणेकर यांचं इथं शुभ आगमन होत आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत
दोन षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. अर्थात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल आणि गोलंदाजीवरती सुनील दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं बॅकफुटला जाऊन मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीला गरंगायत येतोय. स्वीपर कव्हर वरती पहिल्या प्रयत्नात चेंडू पकडण्यात येतोय आणि चेंडूची फेकी ही विलंबाने होईल. 2 धावा घेण्याची संधी मिळत आहे. ती फलंदाज यावी अमय्या अमय्य आणि अमय्य वैयक्तिक 7 धावांवरती पोहोचताना दिसतोय. तर त्याच्या साथीला नवीर हा फलंदाज पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकेट वरती. यावेळी चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डीप थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू इथं मात्र थांबत नाही. डीप थर्डमॅन सीमारेषा ओलांडताना दिसतोय आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एपीएल खणखणीत चौकार निघतोय फलंदाज अमय्य याच्या बॅटमनना आणि चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरकलाय. 11-2 गडी बाद. दुसरं षटक आपण पाहतोय सुनील रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जात आहे. पहिलं षटक अर्थात वावनने किफायतीदार गोलंदाजी केली आणि पुलांची कलंगुटकर सारख्या कसलेल्या फलंदाजाला माघारी परतवलं. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट बाउंड्रीवरती अमय्यसाठी जो शतरक्षक सापळा होता त्या सापळ्यामध्ये पकडलं जात आहे आणि तिसरा गडी बाद होतोय तो सुशांत 11 क्रिकेट संघाचा. 5 चेंडूंचा सामना केलाय, 11 धावा जमवल्यात सुशांत फलंदाज अमय्यने आणि तिसरा गडी बाद. मैदानावरती जणू बाद होण्याची शृंखला पाहायला मिळत आहे. कुठच्याही फलंदाजाला स्थिर स्थावर दिलं जात नाही मैदानावरती. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल आणि नक्कीच म्हटलं जातं जो बोले तैसा चाले. त्याची वंदावी पाऊले अर्थात वामनच्याच पावलावर पाऊल ठेवून सुनील दर्जेदार गोलंदाजी करताना दिसतोय रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं. पंकज नवीन फलंदाज आणि नॉन स्ट्रायकेट वरती नवीर आपण पाहतोय. शानू नवीन फलंदाज. वॉर्मअप क्रिकेटर्स आयोजित अल्दोना प्रीमियर लीग 2025 पर्व 7वं आणि या 7व्या पर्वाचा आजचा शुभारंभाचा दिवस आणि शुभारंभाच्या दिवसातील सामना क्रमांक 4 मॅच नंबर 4 मैदानावरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं तर गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लीप, त्याचप्रमाणे डीप स्कोर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, ऑफ साईडला पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर. यावेळी बॅकफुटला जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय पॉइंट क्षेत्रामध्ये डीप पॉइंटवरना क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे. एकेरी धाव संख्येने शानू आपलं खातं उघडतोय तर धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 2 बाद 12. 12ला 2. प्रथम फलंदाजी आपण पाहतोय सुशांत 11 मात्र तो फ्लाइंग स्टार्ट मिळताना दिसत नाही. लोअर फुल टॉस चेंडू स्वीपर कव्हरला फटका निघतोय. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. निघतायत एपीएल खणखणीत चौकार. जे प्रेक्षक मैदानामध्ये पुन्हा चेंडू देत आहेत त्यांचंही खूप खूप धन्यवाद, आभार. चेंडू यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. उजव्या इष्टीच्या बाहेर उल्लंघन करतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर अवंतरच्या स्वरूपात एकेरी धाव निघतोय आणि एकेरी धाव संख्येने सुशांत 11 17-2 गडी बाद. सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू खाली राहतोय. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट स्कोर लेग वरती. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 18-2 गडी बाद. 18-3 गडी बाद.
दोन षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 9च्या धावगतीने धावा पाहायला मिळत आहेत. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं ऑल गोवा लेवल खेळाडू आपण पाहतोय मिस्टर गुरुप्रसाद आरोस्कर. नवीर यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने तर नॉन स्ट्रायकिंग वरती शानू आपण याला पाहतोय. ही जोडी मैदानावरती राईट आर्म ओव्हर द विकेट गुरुप्रसाद. वेगवान चेंडू म्हणावं लागेल. उजव्या यष्टीवर पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. फलंदाज नवीरचा अंदाज चुकला जातोय खेळण्याचा आणि चेंडू चकवतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. गुरुप्रसाद आरोस्करच्या गोलंदाजीवरती धाव फलक थांबलाय. 18-3 गडी बाद. 18-3. एका बाजूने हल्ला चढवावा लागेल. आक्रमण करावं लागेल. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकताच हे बचावात्मकचं साधन असेल. यावेळी थोडंसं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट बाउंड्रीवरती चेंडूचा प्रवास समाप्त. अर्थात फेकी होत आहे. एकेरी धाव नवीरच्या खाती जमा होईल आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक बदललाय. 19-3 गडी बाद. यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने शानू उजव्या शैलीचा फलंदाज. यावेळी बॅटची किनार घेतली होती. यष्टिरक्षक कडनं झालेली चूक. अर्थात झेल यावेळी मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. जीवनदान मिळतंय. सुदैवाची साथ लाभते शानूला आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही मोठे फटके पाहायला मिळत नाही. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. रोखून धरलंय. गोलंदाजीमधील अचूकता काय असावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पाहायला मिळत आहे. अचूक लाईन अँड लेंथ पकडली जात आहे आणि याच अचूक लाईन अँड लेंथवरती पूर्णपणे नतमस्तक व्हावं लागतंय ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. लोअर फुलटॉस चेंडू डेफ एक्स्ट्रा कव्हरवरती झेल टिपण्याची नामी संधी. सुरुवातीला चेंडू अडवण्यात धन्यता मानतोय. त्यानंतर एकेरी धाव ही नवीरच्या खाती जोडली जात आहे आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 21-3 गडी बाद. तिसरं षटक आपण पाहतोय. गुरुप्रसाद आरोस्कर व्यावसायिक खेळाडू गोमंतक भूमीतील गोवा राज्यातील. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपण्याची नामी संधी होती. झेलाचा अंदाज चुकला जातोय आणि इथं मात्र जीवनदान मिळत आहे शानूला. 22-3 गडी बाद. गुरुप्रसाद पुन्हा एकदा धुरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीरला मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. संपर्क होताना दिसत नाही. चेंडू नैसर्गिक अडथळ्यामुळे दिशा बदलतोय. येतोय पॉइंट क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत कव्हर पॉइंट वरना चेंडूची फरते होईल 2 धावा घेण्याची संधी आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 24-3 गडी बाद. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 8च्या धावगतीने धावा पाहायला मिळत आहेत. 24. गुरुप्रसाद आरोस्कर फक्त 6 धावा खर्च करतोय म्हणजे गोलंदाजीमधील भेदकता ही पाहायला मिळाली. पहिली 2 षटकं पाहिली तर 9 धावांची सरासरी होते. या षटकामध्ये ती सरासरी 8 धावांवरती आली. म्हणजे 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी गती परिवर्तन. सुरुवातीला वाटलं होतं की चेंडू वेगात येईल. त्यानंतर अखेरच्या क्षणी वेग मंदावला जातोय. चेंडू चकवतोय शानूला. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसत आहे. धाव फलक स्थिरावलाय. 24-3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना सुशांत 11. यावेळी सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा. त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय. फर्निचर उद्ध्वस्त आणि चौथा गडी बाद होतोय सुशांत 11 संघाचा शानू. 7 चेंडूंचा सामना केलाय आणि 7 चेंडूंवरती अवघ्या 4 धावा जमवल्या आहेत शानूने.
खराब फलंदाजी म्हणावी लागेल सुशांत 11 या संघाची. दोन्ही संघ जर पाहिले तर साखळी फेरीच्या सामन्यामध्ये एक एक विजय संपादन केलाय. गाठ पडली आहे दुसऱ्या फेरीच्या या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद कोण करेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. सचिन नवीन फलंदाज मैदानावरती. स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय www.tenniscricket.in. हल्लीच या वेबसाईटने या यूट्यूब चॅनलने 20 लाख सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. चेंडू डावेष्टीवर पाहायला मिळतोय. पंचांचे हात दोन्ही समांतर होईल आणि समांतर झाल्यानंतर अवांतरचा इशारा येताना दिसतोय. पावशतक फलकावर लागतंय प्रथम फलंदाजी करताना सुशांत 11 25 4 गडी बाद. यावेळी मोठा फटका ताकदवान लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने. नक्कीच पाहावं लागेल या चेंडूवरती काय घडलंय. शतरक्षकाने चेंडू अडवलाय. दर्जेदार शतरक्षण म्हणावं लागेल. वाखान्य जोग शतरक्षण. लॉंगॉनवरती आपण पाहतोय शतरक्षक वामन. अजब गजब शॉट खेळण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, कारण रिव्हर्स स्वीपचा किंवा स्विच हिटचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद नाहीतर बरबाद असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी नवीरकडनं आपल्याला पाहायला मिळाला. 5वा गडी बाद होतोय. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. सुशांत 11 संघ. पंकज नवीन फलंदाज. एका बाजूला सुशांत 11 संघ जर पाहिला तर जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळत आहे. कुठच्याही फलंदाजाला मैदानावरती स्थिर स्थावर होता आलं नाहीये आणि एका बाजूने ती आवश्यकता होती. सुशांत 11 क्रिकेट संघाने कुठेतरी संयम दाखवून एक समयोचित फलंदाजी करण्याची नितांत आवश्यकता होती. गोलंदाज प्रभावी मारा करताना दिसत आहेत या मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मिड विकेट वरती फटका निघतोय. शतरक्षक वाखाणण्याजोगं शतरक्षण म्हणावं लागेल. मिड विकेट बाउंड्री वरती यशस्वी झेल म्हणावं लागेल आणि आल्या पावलीही भोपळाही न फोडता माघारी परतावं लागतंय. ते पंकजला प्रशांत याचं कौतुक करावं लागेल. काय शतरक्षण केलंय. त्या अगोदर वामनने आपल्या संघासाठी 5 धावा रोखून धरल्या. संभाव्य षटकाराला रोखलं होतं लॉंग ऑन बाउंड्री वरती आणि त्यानंतर प्रशांतचं एक चांगलं शतरक्षण मैदानावरती पाहायला मिळतंय रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं. रुपेश नवीन फलंदाज. आपण पाहतोय ऑर्मअप क्रिकेटर्स आयोजित अल्दोना प्रीमियर लीग 2025 पर्व 7व आणि 7व्या पर्वाचा आजचा शुभारंभाचा दिवस. सामना क्रमांक 4 मैदानावरती. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जातोय. सावध पवित्र घेतला जातोय. सन्मान दिला जातोय चेंडूवरती. षटकाची समाप्ती होताना दिसतंय. अवघी 1 धाव खर्च करताना दिसतोय तो सचिन नामक गोलंदाज, सूरज नामक गोलंदाज आणि 4 षटक 24 चेंडूचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या पाहिली 26. 26-6 बाद. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे सन्मानचे सचिन बांदोडकर यांचं. तर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सत्तावीस 7 गडी बाद.
शेवटचं षटक आपण पाहतोय रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाकडनं. प्रसाद पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडूला कडे पाहायला मिळाला तोच प्रसाद. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणार राईट आर्म राऊंड विकेट. या हिवी झेल पकडला जातोय. 8वा गडी बाद होतोय सुशांत 11 संघाचा. मैदानावरती जणू बाद होण्याची शृंखला आपल्याला पाहायला मिळत आहे सुशांत 11 संघाकडनं. कुठचाही फलंदाज मैदानावरती अस्थिरतावर होताना दिसत नाही. रुपेश हा फलंदाज बाद होताना दिसतोय. साईराज यावेळी स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रसाद पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. आल्या पावली मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न लॉंगनवरती गुरुप्रसाद आरोस्कर पाहायला मिळतोय. पहिला प्रयत्न चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि एकेरी धाव निघेल सुशांत 11 संघाला. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 28. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगनवरती फटका निघतोय. गुरुप्रसाद आरोस्कर पुन्हा एकदा वेगाने येतोय. चेंडूची फेकी करताना दिसतोय. अर्थात ती फेकी अचूक होती मात्र गोलंदाज इथं चुकी करताना दिसतोय. 2 धावा निघतायत आणि दुहेरी धावसंख्येने 30 धावा धाव फलकावर 8 गडी बाद. एकतीस 8 गडी बाद. शेवटचं षटक आपण पाहतोय प्रसाद पंचांच्या उजवे साईडने आणि उजवे शैलीने राईट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हर वरना क्षेत्ररक्षक येईल. चेंडूची फेकी करेपर्यंत दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा पाहायला मिळतोय आणि 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 33 धावा धावफलकावर 34 धावांचा पाठलाग करावा लागेल तो दुसऱ्या इनिंग मध्ये रायझिंग नाचलोना क्रिकेट संघाला. 33 धावांचा 34 धावांचा पाठलाग करावा लागेल. 34 धावांचा यशस्वी पाठलाग होईल की 33 धावांचा बचाव केला जाईल. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. शिस्तशीर पद्धतीने फलंदाजी केली तर विजय हा सहज सोपा असेल. जर उतावीळपणाने जर फलंदाजी केली तर पराभव होण्याची ही दाट शक्यता या सामन्यामध्ये असेल. कारण की
प्रसाद स्ट्राइक पर रहेगा, गुरु जो कि नॉस्टैक एंड पर रहेगा, जोड़ी ओपनिंग मैदान पर। और गेंदबाजी के मोर्चे पर शुरुआत के इस माहौल पर जो कि शुरुआत करेंगे मैदान पर गेंदबाजी पर नवीर मैदान पर। नवीर 34 रनों का सवाल जिससे पीछे मैदान पर अंतिम 30 गेंदों पर। और देखिए शुरू के माहौल से अगर पावर प्ले में आप विकेट लेते जाएंगे तो दबाव वैसे रहेगा मैदान पर। और रिवर्स खेलने का प्रयास किया, वहां पर गेंद निकली बैकवर्ड्स लेग स्लिप पर, जहां पर लेग बाइस के रूप में मिलता हुआ 1 रन के साथ तब खाता खोला। टीम का स्कोर चला मैदान पर 34 का पीछा करते हुए 1 रन पर। अच्छा, मान्यवर कक्षा में विशाल आ चुके हैं, परवरिश से बिलोंग करते हैं। विशाल सर, आपका भी हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान, जो हमेशा रहते हैं इस मैच का आनंद उठाने के लिए, खासकर बहुत दूर से आते हैं, लेकिन अपने क्रिकेट का प्यार देखकर ये बिल्कुल जानते हैं कि एपीएल लग चुका है, हरियाणा प्रीमियर लीग हर साल की तरह कुंभ मेला मैदान पर। और उस मेले में इस साल के अगर बात सिर्फ गोवा राज्य के खिलाड़ी है। गुरु जो किस स्ट्राइक पर रहेगा। देखिए पहले बैट में फिनिशर का काम इस खिलाड़ी ने बहुत अच्छी तरह से निभाया था, लेकिन वो काम हुआ नहीं पूरा। अच्छा क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट, हल्का से वो सिंगल निकला, 1 रन निकला, लेकिन 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा बल्ले से टोटल 1 रन मिल चुका, मतलब टोटल स्कोर 2 पर। फुल टॉस गेंद ऑन साइड पर, मिड ऑन पर, उतनी बढ़िया फील्डिंग, मैदान में रन रोके जा चुके हैं। देखिए ये कुछ डॉट गेंदें जो रहेंगी ना आपके लिए वो कारीगर सिद्ध रहेगी। अगर एक आध विकेट शुरू के पावर प्ले में मिल जाती है आपके लिए उतनी मुश्किल नहीं रहेगी मैदान पर वापसी करने के लिए। देखिए मुकाबला बहुत कड़क है ये। और पिच गेंद बिल्कुल खेला गेंद को मिड विकेट पर, पहला रन बहुत तेज निकला, कॉल उतना अच्छा, थ्रो बिल्कुल निकला खराब, वहां पर दूसरा रन मैदान पर बनता हुआ। ओह बढ़िया लाइन, वहां पर स्वीप करने का, रिवर्स खेलने का प्रयास किया, वहां पर लाइन से चूके। देखिए डॉट गेंदे, हमने शुरू में कहता एक एक डॉट गेंद और निकलती जाएगी ना तो प्रेशर वो बढ़ता जाएगा मैदान पर। देखिए 34 का लक्ष्य है, अगर एक आध और कम रन का निकले, 2 विकेट निकले तो फिर से वापसी के मौके रहेंगे, क्योंकि टीम का स्कोर अब यहां से मतलब 4 पर पहुंचा और नॉस्टैक पर गुरु प्रसाद है, इसका मतलब है कि बल्लेबाजी है इनके पास। और पिच गेंद सामने खेला, मिड ऑफ के लिए मौका, और उस कैच को छोड़ते हुए मैदान पर एक आसान सा मौका इस समय पर, जहां पर पूरे मौके आपके पास रहेंगे कैच लेने के। 5 रन पर पहुंचा टीम का स्कोर, पहला और समाप्त हो चुका है। अब नया गेंदबाज मोर्चे पर, इस समय पर पुनः अजय कलंगुटकर जो कि गेंदबाजी के मोर्चे पर रहेगा। ठीक है, हल्द्रा प्लेम में एक खास बात की कि ओवरसीज खिलाड़ियों को जर्सी जो कि बिल्कुल एक ही कलर की दी है, मतलब आपको किसी भी समय पर आपको पता चल जाएगा ये ओवरसीज खिलाड़ी है, ये खास आकर्षक उनकी। और रिवर्स क्या अटेम्प्ट, सीमा रेखा पर खिलाड़ी है पीछे और ये आउट मैदान पर। रिवर्स अटेम्प्ट किया था लेकिन बल्ले के ऊपर लगी गेंद और कवर पर जो खिलाड़ी मौजूद था उसने उस कैच को लपका और पहला विकेट निकला। टीम का स्कोर 5 रन पर। ऑनर को देखिए, नितिन जो कि इस वक्त काम कर रहे हैं मिड विकेट सीमा रेखा पर, दर्शकों के बिल्कुल भीतर बैठकर वो वहां से फील्डिंग लगा रहे।
एक खुद अच्छे गेंदबाज है, एक फिरकी के जादूगरी है गेंदबाजी में करते हुए। अपने बहुत प्रतियोगिता में मैच में इनको देखा होगा, लेकिन इस साल शायद आज सुशांत के नाम पर ये टीम खेल रही है, जो वाटर पाइपलाइन टीम है, सुशांत 11 के नाम से खेल रही है। नाम इस साल चेंज किया, अन्यथा सबकी बिल्कुल पानी सुविधा बंद थी। अगर ये यहां पर अगर आ जाते तो ऐसा कुछ था गए साल, लेकिन इनका कहना साहब है कि मैच जीतना पड़ेगा। पॉइंट पर कट किया, हवा में रखा, दूसरा विकेट, बैक टू बैक मैदान पर। समर्थन देखिए नितिन का। नितिन सर कह रहे हैं कि एक से दो चार विकेट अगर गुच्छों में निकल जाए ना तो मुकाबला बन जाएगा मैदान पर। नया बल्लेबाज सौरभ पहुंच चुका है मैदान पर नए खिलाड़ी के रूप में, और आने वाला जो बल्लेबाज था इससे पहले वो 0 पर निकला, वामन 0 पर लौट चुका है। अब नया खिलाड़ी मैदान में पहुंच चुका है, सौरभ मैदान में। आज हवा बहुत अच्छी है, लगभग लेवेंडरों के लिए साथ दे रही है, और इस वक्त तक ठीक है। किशोर ने आज जर्सी चेंज कर दी, किशोर ने लाल कलर जर्सी पहनकर समर्थन कर रहे हैं। आज युवा बच्चे वो भी जर्सी लाल पहनकर आ चुके हैं, इसका मतलब है कि वो एक ही कलर जर्सी है जहां पर लाइनमैन की भूमिका बजाई जाएगी। लेकिन आज लग रहा है छोटे बच्चे पहले नाश्ता पानी खा रहे हैं, बाद में शायद लाइनमैन की भूमिका रहेगी उनकी। हैट्रिक का मौका, क्या पहला हैट्रिक होगा? ओ, आवाज आई है बल्ले से और एक विकेट निकला। हैट्रिक मैदान पर पुनाजी कलंगुट के खाते में आते हुए 3 विकेट लेकर सामने वालों को बिल्कुल मुश्किलों में डाल दिया मैदान पर। लगातार 3 विकेट, क्या मुश्किलों में डाल दिया सामने लोगों। अब नया खिलाड़ी योगेश पहुंच चुका है अपने घर के मैदान पर। योगेश किस तरह से सामने वालों के लिए, देखिए हमने बिल्कुल हाल ही में जो मुकाबले का राजस्थान रॉयल का, जहां पर रियान पराग का वो घर का मुकाबला था, घर का वो खेलता, उनका घर का मैदान था, जहां पर रियान पराग ने कुछ रन नहीं, लेकिन एक दर्शक ने आकर उनके कदम बिल्कुल स्पर्श कर लिया और बिल्कुल धन्यवाद मतलब आशीर्वाद लिया और कहा वो सहायता खिलाड़ी था। और उसके बाद क्या योगेश के सामने कुछ ऐसा मौका आएगा, वो बड़े शॉट पुनाजी स्क्रीन पर आपको देख रहे हैं। पुनाजी को देखिए हैट्रिक विकेट उनको मिल चुके हैं और चौथी गेंद पर चौथा विकेट, वो इतिहास रचाया जाएगा मैदान पर। हरियाणा प्रीमियर लीग की यही खास बात है, हर साल कुछ अलग देखने को मिलता है। फुल टॉस, लो फुल टॉस, सीधा ड्राइव किया, गैप में गेंद और सिप में गैप में जाएगी 4 रन के लिए मैदान पर। कवर बाउंड लाइन के बाहर निकली गेंद और टोटल स्कोर 9 रन पर पहुंचा, 4 गेंदों में 4 रन। बढ़िया लाइन वहां पर। देखिए वो अगर फुल टॉस अगर छोड़ा जाए तो बाकी सब कुछ अलबेल मैदान पर। इसके बाद के मुकाबले सिर्फ 4 ओवर के रहेंगे, क्योंकि समय की कमी हमारे पास रहेगी और समय की कमी को देखकर ये बात होगी। ओ बिल्कुल बीट किया, लगातार डॉट गेंदे 5 डाली, एक फुल टॉस डाला, 1 ओवर निकला 4 रन, 2 ओवर के बाद 9 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। देखिए इस ग्रुप के अब 2 मैचेस बच चुके हैं और आखिरी के 2 मुकाबले सिर्फ 4 ओवर के रहेंगे, और अन्य ग्रुप के जो दूसरा ग्रुप है उनके मैचेस 5 ओवर के रहेंगे। उसके बाद कुछ कपात हो पाए ये बात में पता चलेगा, लेकिन अब 18 गेंदों में जिससे पीछे 18 गेंदे 25 रन, मैच ऑन है ये। अगर गुरु का विकेट आपको सस्ते में मिल जाता है अमय को,
तो मैं तो कहूंगा पुणा जी क्या बॉलिंग मैदान में की गई, 3 विकेट, एक चौवा जरूर खर्च हुआ इस ओवर में। अच्छा ग्रेट, सेंसिबल ग्रेट, हल्का से खेलेगा, ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर गेंद निकल चुके। ओ एफर्ट फील्डिंग का देखिए, कमाल की फील्डिंग मैदान पर, नवीर की मैदान पर बिल्कुल अच्छी फील्डिंग, एक युवा खिलाड़ी है। और इस समय पर अगर आप बताई जाए तो टोटल 10 पर हो चुका है, मतलब अभी भी 24 रनों की आवश्यकता मैदान पर। और गेंदबाज का भी होम ग्राउंड है ये अमेरिका, मतलब दोनों के लिए मौके। फुल टॉस, खराब गेंद लेकिन हाथ में जा रही है और ये आउट मैदान पर। एक खराब गेंद पर विकेट निकला, चौवा निकला इससे पहले ओवर में इस खिलाड़ी की तरफ से, 2 गेंदें डॉट निकली, लेकिन 4 गेंदों में 4 रन बनाकर आउट मैदान पर योगेश मैदान पर। बारिश समाप्त मुकाबले में 4 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर अब पहुंचा मात्र यहां से 10 रन पर। नया बल्लेबाज पहुंच चुका मैदान पर। अब ये खिलाड़ी बिल्कुल ठीक है, पहले सौरभ आ चुका मैदान पर स्ट्राइक पर, गुरु नॉस्टक एंड पर है। गुरु को पता है कि आखिरी ओवर में बल्ला चलाया जा सकता है अगर हाथ में विकेट बचे तो, लेकिन मैं तो कहूंगा अगर गुरु को ज्यादा देर आप नॉस्टैक पर रखेंगे तो शायद वो कॉन्सेंट्रेशन टूट जाएगा और वहां से विकेट मिलेगा। सौरभ मैदान पर, हर्षद मैदान में नया खिलाड़ी। फुल टॉस, ओ हो आउट हो जाएंगे, लेकिन नहीं, वहां से क्या छोड़ा गया मैदान पर। नितिन को देखिए वहां पर, क्या वहां पर बिल्कुल इशारा कर रहे, ये मैचेस में कैचेस लेने पड़ेंगे। अगर ये कहते ना हमने गेंद को रोका तो मैं कहूंगा मानूंगा नहीं, ये गेंद हाथ में आ चुकी थी, आराम से मौका था मैदान पर। वो खराब फील्डिंग मैदान में, खराब फील्डिंग का नतीजा क्या वहां पर हुआ, रन निकला सिंगल। और देखिए इशारा पुणा जी ने कर दिया छोटे लड़के से, पीछे जाइए वहां से, बाबू कह दिया उनको। गुरु जो कि स्ट्राइक पर रहेगा, एक खतरनाक खिलाड़ी है ये। शॉट गैन पुल किया, 6 रन। देखिए कैच छोड़ने के बाद का परिणाम था, कैच अगर लिया जाता तो स्ट्राइक नहीं बदलती, एक बड़ा शॉट रुक जाता मैदान पर। 17 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। देखिए विकेट ही चाहिए अगर यहां से सुशांत इलेवन टीम को जीतना है तो अच्छी कैचेस लेने पड़ेंगे, अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी। और योगेश को पता है कि ग्राउंड पर किस तरह बॉलिंग करते हैं। ओ उछाल, एकदम से गेंद उछाल आकर पॉइंट पर खड़ी हो चुकी थी, लेकिन खिलाड़ी पीछे था, 1 रन वहां पर निकला। 1 रन के साथ 18 रन पर पहुंचा टीम, मतलब रन रेट ठीक ठाक है मैदान पर। अगर वो कैच से साइज पानी लिया जाता, स्ट्राइक बदल जाती, शायद नए खिलाड़ी के हाथ में स्ट्राइक बदलती, बड़ा शॉट बनने से पहले रुक जाता मैदान पर, शायद वो भी आउट हो सकते थे। लेकिन अब नया खिलाड़ी जो कि स्ट्राइक पर है, इससे पहले फुल टॉस गेंद पर तगड़ा प्रहार किया था। नितिन जानते हैं कि इस समय पर अगर इस टीम को जीतना है तो शायद कहीं ना कहीं आपको, ये देखिए फिर स्क्वायर लेग के ऊपर से, अब दया माए नहीं, गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन मैदान पर। एक बड़ा शॉट निकला और टोटल स्कोर 24। 12 गेंदों में 10 रन।
12 गेंदे 10 रन मैदान पर जिससे पीछे। ओ अच्छी गेंद ऑन सेट पर, लेग ब्रेक हो चुकी है। बीट क्या वहां पर डॉट गेंद निकलती हुई, डॉट गेंद के साथ असर 11 गेंदे बचे और 10 रन की आवश्यकता मैदान पर, मतलब 11 पर 10 चाहिए सचिन के हाथ में। ये जो कि रिव्यू मांगा जा चुका है अंपायर की तरफ से। तीसरे अंपायर आइए। सामने वाली टीम ने रिव्यू लिया जा चुका है। फेयर डिलीवरी। ऑफ टर्न के बाद बॉक्स पर बढ़कर क्या वो सिंगल निकलेगा? कॉल अच्छा है, वाइडिश गली पर निकल चुके। अच्छा क्रिकेट सेंसिबल हल क्या सेकंड को पुशका एफर्ट देखिए, कवर का खिलाड़ी पीछे था, शायद तो 2 रन बनने चाहिए मैदान पर और 2 रन वहां पर बनते हुए। देखिए 2 गेंदों पर 4 रन बने मैदान पर। गुरु की अच्छी बैटिंग, समझ बूझ की बल्लेबाजी मैदान पर। 6 रन की आवश्यकता मैदान पर। ओ अच्छा खेल वहां पर, बिल्कुल बीट किया वहां पर, डॉट गेंद निकलती हुई और लगातार देखिए बीट हो रही है। चाहिए कि यहां से 6 रन चाहिए मैदान पर जिससे पीछे। गुरु बिल्कुल प्रयास कर रहे, इक्का दुक्का लेकर मैच को थोड़ा ले जाए आगे मैदान पर, लेकिन जो कैच छोड़ा गया उसके वजह से 2 छक्के लगे मैदान पर। चलिए मैच समाप्त हो जाएगा। एक बड़े शॉट के बाद ये इनिंग समाप्त मैदान पर। इसके बाद का बंद